अजून काही वेगळ्या विषयांकडे आपण वळूया जे फार महत्त्वाचे महाराष्ट्रभरातले दिवसभरातले विषय आहेत। शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश हालचाली यावरून वाद निर्माण झाला आणि शिक्षण विभागाने माघार घेतली। पण त्यानंतर सुद्धा बुधवारी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाडमध्ये आंदोलन केलं आणि मनुस्मृतीचं दहन केलं। जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे आंदोलन आता त्यांच्यावरच उलटलंय। नेमकं घडलं काय बघूयात। जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत, देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत। काही लोकांना स्टंटबाजी करणे, स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं याच्यावर त्यांचा फोकस आहे। बुधवारी महाडच्या चौदार तळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत आंदोलन केलं। मुळात ज्या प्रश्नी आव्हाडांनी हे आंदोलन केलं तो अर्थातच मनुस्मृतीच्या श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाचा होता। खरं तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी हा श्लोक अभ्यासक्रमात आणला जाणार नाही असं जाहीर केलंय। पण त्यानंतरही बुधवारी आव्हाडांनी महाड गाठत मनुस्मृतीचं दहन करत सरकारवर टीका केली। मनु महाराष्ट्रात येता कामा नाही, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। ती एकट्या बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाची आहे का तर नाही। मनु हा जेवढा स्त्री विरोधी होता तेवढा स्त्री विरोधी पुरुष या जगात जन्माला आलेला नाही। स्त्री विरोध म्हणजे एका जातीतल्या स्त्रियांचा नाही तर ब्राह्मण जातीतल्या स्त्रियांनाही त्याचा तेवढाच विरोध होता। आव्हाडांच्या भूमिकेवर सत्ताधारी शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवलाय। शालेय शिक्षण मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर ही नौटंकी का असं म्हणत शिरसाटांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय, तर महायुतीच्या सत्ताधारी पक्षांनीही आव्हाडांवर टीका केली आहे। काही लोकांना स्टंटबाजी करणे किंवा काही लोकांना स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं याच्यावर त्यांचा फोकस आहे। त्यांना काही घेणे देणे नाही, मनुस्मृती काय बाकीचं काय। त्यांना एक माहिती की चान्स मिळालाय, आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला शो कसा करता येईल, आपल्याला त्याच्याबद्दलचं ऍक्शन कसं करता येईल याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे। हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत। या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादीनेही आव्हाडांच्या आंदोलनावर निशाणा साधलाय। मनुस्मृतीचं दहन करतानाच अतिउत्साहात आव्हाडांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं आव्हाडांविरोधात मुंबईत आंदोलनही केलं, ज्यानंतर आव्हाडांनाही आपल्या हातून चूक झाल्याची उपरती झाली। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। मनुस्मृती हे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं। आंबेडकर साहेबांचा फोटो थोडासा छोटा होता त्यामुळे फाडण्यात आला। आंबेडकर साहेबांचा फोटो फाडणं हे आमच्या कधी आयुष्यात डोक्यात येणार नाही आणि त्याच्यासाठी मी म्हणजे ज्यांच्याकडनं झालं त्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर माफी देखील मागितली। मी सांगितलं की मी नतमस्तक होऊन माफी मागतो, अजून काय बोलणार। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यापासूनच वादाची ठिणगी पडली होती। त्यानंतर शिक्षण विभागानं दिलगिरी व्यक्त केली। शिक्षण मंत्र्यांनी पुढे येऊन मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात आणणार नाही असं म्हणत स्पष्टीकरणही दिलं। त्यामुळे आव्हाडांचं मनुस्मृती दहन करण्याचं आंदोलन म्हणजेच शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न असंच म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।